होणारे अंबादास दानवेंकडून असं वक्तव्य असं शोभणं अपेक्षित नाही, त्यांना झाल्या प्रकाराबद्दल अभिमानच वाटत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। यानंतर पुढच्या बातमीकडे जाऊया। राहुल गांधी आणि अंबादास दानवेंविरोधात आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आलं। दानवे आणि राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली। राहुल गांधींनी हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला, तर अंबादास दानवेंचं निलंबन करा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली। प्रसाद लाड यांना अंबादास दानवेंनी शिवी दिल्याचं प्रकरण चांगलंच तापलं। त्याविरोधात विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले। दरम्यान अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात झालेल्या वादाचा दुसरा अंक नेमका कसा होता पाहूया। सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे। विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे। ही माझी मागणी यांच्यापुढे राहील। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी ने नियमन कायदेशीर मैंने सरकार को कहा है, जिस तरीके से मेरी विवंदना की गई, मुझे रात भर नींद नहीं आई, आँख में आंसू आए। वो माँ बार बार याद आ रही थी जिस माँ के ऊपर उन्होंने गाली दी, और उसका दुख आज भी मेरे मन में है। और मैं सरकार से विनती किया हूँ कि इसके लिए विरोधी पक्ष नेता को सजा दी जाए, उनका राजीनामा लिया जाए, उनका निलंबन किया जाए और उन्हें जवाब पूछा जाए कि ये उन्होंने क्यों किया। पण प्रसाद लाड असं पण म्हणाले की मी रात्रभर झोपू शकलो नाही अंबादास दानवेंची भाषा। नाही तर नवीन आहे ना, राजकारणाला थोडी बिंदास झोपायला पाहिजे होतं, त्याला आम्ही बिंदास झोपलो। परंतु ज्या प्रकारे संजय राऊत आंदोलन पायऱ्यांवर आंदोलन देखील करण्यात आलं तुमच्या विरोधात, राजीनामा घ्यावा, अशा प्रकारच्या मागण्या केल्या। मला असं वाटतं इथं मागणी करून काय होणार, त्यांनी सभापतीकडे जावं, अन्य काय काय संसद याच्यात कोर्टात जावं, जिथं जिथं जायचं तिथं जावं। त्यांनी ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांची फोनवर त्यांचं बोलणं झालं असं म्हणतात। मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या। आता त्यांना नियम आणि कायदे संविधान आठवायला लागलेलं आहे। इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहागिरी, त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते, आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली, चांगलं आहे।